बघा तर मी आज शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवून दाखवणार, रस्सा भाजी बनवणार आहे. त्यासाठी मी लसूण, अद्रक, जिरं, कोथिंबीर हे सगळं छान असं वाटून घेतलं, म्हणजे कुटून घेतलं. मग काय गॅसवर कढई ठेवली, तेल टाकून घेतलं, कढीपत्ता, टोमॅटो ती कुटून घेतलेली पेस्ट टाकली, सगळी छान असं भाजून घेतलं. हळद टाकून घेतली, लाल तिखट टाकलं, सर्व काही मिक्स करून घ्यायचं, मीठ टाकून घ्यायचं. बघा असं तेल सुटूस तर चांगलं भाजून घ्यायचं. मग शेंगा टाकायच्या, शेवग्याच्या शेंगा टाकल्याला चांगलं मिक्स करून तर भाजून घ्यायच्या तेलात मसाला टाका. मग काय शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा. कूट टाकला का चांगलं सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि पाणी टाकून घ्यायचं. आपल्याला कालवण बनवायचं आहे तेवढं पाणी टाकायचं. बघू शकता सर्व काही मिक्स करून घेतल्यानंतर बारीक गॅस करायचा, ताटली झाकायची वरून. बघा 15 मिनिटानं बघितलं मी, शेवटी शिजलेली बघू शकता. घट्टसर असा रस्सा झाला शेवटी.